हरिओम. आज बुधवार 17 जुलै 2024, देवशयनी आषाढी एकादशी. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला प्रवचनातून सांगणार आहेत की गुरूंनी सांगितलेलं साधन अनन्यतेने सांभाळावं. एकदा असं झालं की एक बाई बाळंतीण झाली आणि ताबडतोब तिच्या मुलाला दुसरीकडे नेलं. पुढे काही वर्षांनी त्या दोघांची भेट झाली तेव्हा मुलाला ही माझी आई आणि त्या बाईला हा माझा मुलगा हे ओळखता आलं नाही. कशासारखा प्रकार झालाय. आपण इथे कशा करता आलो हेच विसरलो आहोत. खरं म्हणजे आपण एका निश्चित कार्याकरता जन्माला आलोत आणि ते म्हणजे मनुष्य देहात परमात्म्याची ओळख करून घेणं. परंतु आपण विषयात पडल्यामुळे परमार्थाची ओळख विसरलो. विषयातच आनंद मानू लागलो आणि त्यातच सुख मिळावं अशी आशा पण करीत राहिलो. पण विषय जर खोटे तर त्यापासून सुख तरी कसं मिळणार खरं. आणि जे सुख मिळतं तेही ते खोटंच की नाही, खोटंच ठरतं. आणि म्हणून विषयापासून आपण विरक्त व्हावं तेव्हाच भक्ती करता येते. जिथे विषय विरक्ती झाली तिथेच भक्तीला सुरुवात होते. गुरु तरी काय करतो तर विषय हे खोटे आहेत, त्यात आपल्याला सुख मिळणार नाही हेच तो दाखवतो. आणि म्हणून तो जे सांगेल तसं वागणं यातच आपलं हित आहे. गुरुने सांगितल्याशिवाय जे जे साधन कराल ते फक्त कष्टालाच कारण होईल की नाही. साधनाची कितीही आटाआटी केली तरी शरीराला कष्ट दिले तरी ते व्यर्थ जातील. कारण गुरु व्यतिरिक्त जी खटपट ती फारशी उपयोगाची नसते. गुरुने सांगितलेलं साधन हलकं मानून आपल्या मनाने केलेलं साधन आपल्याला बरं वाटतं म्हणजे गुरुला गौणपणा दिल्यासारखं झालं की नाही. वास्तविक आता गुरु हा सर्वज्ञ आहे आणि तोच प्रत्यक्ष परमात्मा आहे. ही भावना दृढ झाली पाहिजे ना. ती तशीच झाली म्हणजे त्याच्या वचनावर विश्वास बसतो आणि गुरु सांगेल ते साधन खरं असं वाटू लागतं. गुरु तरी नाम हेच सत्य असं सांगतो आणि नामस्मरणाला आणखी दुसऱ्या काही साधनांची गरज लागत नसते हे तो पटवून देतो. नाम हेच साधन तेच साध्य हे अक्षरशः खरं आहे. गुरुने सांगितलेले साधन पतिव्रतेसारखं निष्ठेने पाळलं पाहिजे. ती जशी आपल्या पतीशिवाय जगात दुसरा पुरुषच नाही असं मानते त्याचप्रमाणे आपण आपले साधन सांभाळलं पाहिजे. जो जसा अनन्यतेने वागतो त्यानेच गुरु आज्ञेप्रमाणे मानली असं होतं आणि त्यामुळेच त्याला खरं सुख होतं. कुठेतरी आपले प्रेम असावे, कुणावर तरी आपला विश्वास असावा, कुठेतरी आपलेपणा असावा, आपण त्याचं होऊन राहावं अशी नेहमी इच्छा धरावी. जितक्या अपेक्षेने आपण प्रपंचात सुख मिळवण्यासाठी धडपड करतो तितकी सर्व अपेक्षा जर भगवंताकडे लावली तर आपल्याला सुख खात्रीने मिळेल यात शंका नाही. सद्गुरू आज्ञाप्रमाण हेच साधनांतील साधन जाण. हरिओम. हरिओम. त्याचं हरिओम.